नमस्कार मंडळी. आपला अर्णव गेला पूर्णपणे खचून. चला तर मग पाहूया तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे मामी जी आहे तिने तमाशा केलेला असतो. मामी म्हणते चला पार्टी संपली आणि तो सात्विक फॅशन सुद्धा गेलं असं आता इकडे मामी रागारागात बोलत असते. दुसऱ्या बाजूला आकाश पण आता अर्णवला बोलत असतो, म्हणत असतो दादा माझं ना तुझ्या डीलला सहमती होती, पण हे घर गहाण ठेवण्यामध्ये मी कधीच तुझ्या पाठीशी नव्हतो, समजलास ना. आत्ता हा निर्णय तुझाच चुकलेला आहे आणि मला सुद्धा तो पटलेला नाहीये असं आकाश आता अर्णवला इथे बोलतो. आणि अर्णवला मात्र खूपच वाईट वाटतं, कारण आता अर्णवच्या बाजूने कोणीच राहायला तयार नसतं. अर्णव पूर्णपणे बिचारा खचून गेलेला असतो. दुसऱ्या बाजूला ईश्वरी त्याला धीर देत असते. म्हणजे इतकं सगळं झालंय तरी ईश्वरीने अर्णवची साथ सोडलेली नाही. दुसऱ्या बाजूला जो अर्णव आहे तो तिथनं निघून जातो आणि तो जात असतो तेव्हा पण त्याचं लक्ष थाऱ्यावर नसतं. तो शिड्यांवर चढत तर असतो पण त्याचा तोल जात असतो आणि हे सगळं काही ईश्वरी बघत असते. पण तिला मात्र खूपच वाईट वाटत असतं. अर्णवला तर खूपच सदमा बसलेला असतो, त्याला सगळ्यांचे बोल असे लागत असतात. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, ईश्वरी अर्णवला ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढेल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.